प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी तिथे हजर आहेतच। वर्धा, नागपूर आणि त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये सुरुवातीला गडचिरोलीमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे तिथे आहेत, नागपूरमध्ये गजानन उमाटे आहेत आणि वर्ध्यामध्ये सुनील आहेत। गडचिरोलीमध्ये जर विचार केला तर नक्षलवादी हल्ला झाला होता, त्या पार्श्वभूमीवर कशी सुरक्षा आहे? हेमंत, तिथे काय वातावरण? गडचिरोली हा अतिसंवेदनशील मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये नक्षलग्रस्तांचा प्रभाव आहे। कालच ज्या पद्धतीचा नक्षलग्रस्त भागामध्ये जो हल्ला झाला त्याच्यामुळे कशा पद्धतीची चोख व्यवस्था आहे आपण पाहू शकता। आम्ही जिल्हा परिषदेच्या त्या माध्यमिक शाळेच्या कनिष्ठ शाळेमध्ये आहोत। कशा पद्धतीने सकाळी 6 वाजल्यापासून मतदार राजा आपलं मतदान करण्यासाठी रांगा लावून ती आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी प्रयत्न करतोय आणि ही रांगा आहेत त्याच्यामध्ये नव मतदार असून दे किंवा वृद्ध मतदार असून दे किंवा तरुण असून दे, हे सर्व मतदार त्या पद्धतीचं आपला हक्क बजावण्यासाठी रांगा लावून उपस्थित आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। पोलीस प्रत्येकाला ज्या पद्धतीचा मतदानाचा हक्क बजावताना जे आय कार्ड्स आहेत आणि ह्या सर्व गोष्टीची तपासणी करून आत सोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पोलिसांना त्या पद्धतीचा मतदार राजाही प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहे। आपले इथले प्रतिनिधी इरफान आहेत। इरफान, काल ज्या पद्धतीचा जो नक्षलग्रस्त भागामध्ये हल्ला झाला। हेमंत थोडंसं थांबवते, मात्र आपण नागपूरमध्ये जाणार आहोत। गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत। तर पुन्हा आपण जाणार आहोत गडचिरोलीमध्ये। हेमंत बिर्जे आहेत आमचे प्रतिनिधी, नागपूरमध्ये गजानन उमाटे आहेत आणि वर्धामधून सुनील ढगे आपल्या सोबत आहेत। आपण वर्धामध्ये जाणार आहोत। सुनील, 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे, कसा प्रतिसाद आहे मतदान केंद्रांवरती? काय सध्या समोर चित्र दिसतंय? वर्धेमध्ये जर आपण बघितलं तर 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी जे नागरिक आहे ते आपला मतदानाचा हक्क बजवायला या ठिकाणी येत आहे। प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। सोबतच पोलिसांचा जर आपण या ठिकाणी बघितला तर पोलिसांनी सुद्धा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। वर्धा हे शहर गांधीजींचं शहर मानले जाते आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणचा नागरिक जो आहे तो मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडताना दिसतो आहे। सकाळच्या वेळेला जास्तीत जास्त मतदार बाहेर पडण्याची शक्यता आहे। याचं कारण असं की दुपारनंतर या ठिकाणी कडाक्याचं ऊन आहे आणि त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे। मतदारांनी आता या ठिकाणी यायला सुरुवात केलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं कडक उचलण्यात आली। वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर 2026 मतदान केंद्र या ठिकाणी आहे, तर 17 लाख लोक जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुरळीतपणे आता सकाळी मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। श्वेता, बिलकुल। आणि पुन्हा वर्ध्यामध्ये तुमच्याकडे माहिती घेण्यासाठी येणार आहोतच, मात्र सध्या अमरावतीतून सुरेंद्र आकोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। सुरेंद्र, कुठल्या मतदान केंद्रावरती तुम्ही आहात? एकूण किती केंद्र आहेत अमरावतीमध्ये? कसा लोकांचा रिस्पॉन्स आत्ता सकाळी 7 वाजता मिळतोय? गोंदियाच्या मतदान केंद्रामध्ये आहे। सकाळी जवळपास 6 वाजतापासूनच या मतदान केंद्रावर जे आहे ते कर्मचाऱ्यांनी तयारीला सुरुवात केली आहे। जवळपास भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये 18,09,000 मतदाते आहेत आणि 21,000 मतदान केंद्र जे आहे ते या ठिकाणी आहेत। पोलीस प्रशासन कर्मचारी पूर्णपणे सज्ज आहे। सकाळपासूनच मतदार जो आहे तो आपला नोंदणीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी या मतदान केंद्रावर पोहोचलेला आहे आणि मात्र दुपारी जास्त ऊन असू शकतं। खरं तर भंडारा गोंदियाचं तापमान जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तापमान आहे, त्यामुळे सकाळच्या पहिल्या हॉर्समध्ये मतदान व्हावं यासाठी इथला मतदार जो आहे तो बाहेर निघालेला आहे। युवा वर्गांमध्ये मोठा उत्साह आहे। दुपारच्या वेळेला तापमान जास्त असल्या कारणाने सकाळच्या पहिल्या तासामध्ये मतदान व्हावं यासाठी जो मतदार आहे तो घराच्या बाहेर निघाला आहे, कारण महिला वर्ग असतात त्यांना कामाला देखील जावं लागलं, घरची कामं देखील आटपावं लागतात, त्यामुळे सकाळच्या पहिल्या तासांमध्ये मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतं। मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। बिलकुल, आणि चित्र आपल्या समोर येईलच थोड्या वेळात। सुरेंद्र, पुन्हा तुमच्याकडे येऊ, मात्र आता जाणार आहोत नागपूरमध्ये। गजानन उमाटे आहेत। गजानन, मोहन भागवत असतील किंवा भैयाजी जोशी मतदान करण्यासाठी आलेत, काय सांगाल?
नक्कीच थोड्या वेळापूर्वी नागपुरात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि सरकारी वाह भैयाजी जोशी या दोघांनीही मतदान केलं. याच्या अगदी संघ मुख्यालयाच्या पाठीमागे जी शाळा आहे, मतदान केंद्र आहे त्यामध्ये, आणि अपील केलं की सर्वांनी घराच्या बाहेर येऊन मतदान करायला पाहिजे असं अपील त्यांनी केलेलं आहे. कारण की संघाची भूमिका आहे की 100% मतदान जे आहे ते व्हायला पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे खिचडी सरकार यायला नको. जे कोणी सरकार येईल, ज्या पक्षाचं येईल ते स्थिर सरकार यायला पाहिजे. तेच देशहितासाठी गरजेचं असं मोहन भागवत सुद्धा म्हणाले, भैयाजी जोशी सुद्धा म्हणाले. चांगला रिस्पॉन्स आहे. देशातली सगळ्यात महत्वाची पहिल्या टप्प्यात जे मतदान होत आहे देशभरात, सगळ्यात महत्वाची सीट नागपूर आहे. कारण की केंद्रातले दिग्गज मंत्री नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे याचा प्रभाव जो आहे तो इतर मतदारसंघावर नक्कीच पडतो. संघाचं मुख्यालय असलेला मतदारसंघ आहे, त्यामुळे भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजपनं संपूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावली होती. काँग्रेसकडनं नाना पटोले यांना सकाळीपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आपण रांगा बघतो लोकांच्या, कारण की दुपारी ऊन असतं. हे बघा, यांनी मतदान केलेलं आहे हे, आणि आपला मतदानाचा, कारण की ही लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. या लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकांनी मतदान करणं जास्त गरजेचं आहे. लोक रांगेत लागून, कारण की विदर्भात दुपारी 44 पर्यंत टेम्परेचर असतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोक जे आहेत ते सकाळी 11च्या आत कसं मतदान पार पडेल याचा प्रयत्न करत आहे. आणि हे लोक सगळे मतदानाला यायला सुरुवात झालेली. आपण ही गर्दी जी आहे ती बघू शकतो. महाल परिसरात संघ मुख्यालयाच्या शेजारी अगदी जी शाळा आहे त्या शाळेमध्ये ही गर्दी आहे. हे बघा, या दोघांनी मतदान केलं. काय सांगणार तुम्ही? लोकशाहीच्या या महोत्सवामध्ये सहभाग घेतला, मतदान केलेलं आहे. हो, धन्यवाद. आम्ही मतदान केलेलं आहे आणि आम्ही दरवेळेला मतदान करतो. आणि प्रत्येकाने करायला पाहिजे. प्रत्येकाने मतदान करायला. मी रात्रीची नाईट ड्युटी करून पहाटे 6ला घरी आलो आणि आता मतदान करायला सर इकडे आलो. आणि आता मी जेवण वगैरे करून पूजा करून मग म्हटलं झोप काढील. पण मतदानाचा हक्क हा सगळ्यात पहिला महत्वाचा असल्यामुळे मतदानाचा हक्क मी पहिले बजावला आहे. आणि मी ड्युटी करून सकाळी पहाटे 6 वाजता येऊन हा पहिला हक्क बजावून मी आता घरीच जात आहे. नक्कीच लोकशाहीमध्ये लोक सगळ्यात महत्वाचे आहे आणि लोकच ही लोकशाही बळकट करत असते. आणि ती लोकशाही बळकट करण्याचा सगळ्यात मोठा उत्सव आज आहे. आणि या उत्सवामध्ये सकाळीपासून लोक सहभागी झालेली आहे. ही गर्दी आणखी परत एकदा तुम्हाला मी दाखवतो. महाल परिसरातली ही गर्दी आहे आणि लोक जे आहे ते मतदान करायला या ठिकाणी येत आहे. चांगला रिस्पॉन्स आहे. सगळ्यात विदर्भातल्या 7 जागांवर आज हे रांग नागपुरातल्या मतदान केंद्रावरती दिसते. त्याच्यावरनच कळतंय की किती छान प्रतिसाद लोकांचा मिळतोय. अर्थात ऊन यायच्या आधी मतदान केलेलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.